नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण विरामचिन्हांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। पहिले विरामचिन्ह आहे पूर्णविराम। मुलांनो, एखादे वाक्य किंवा विधान पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात। उदाहरणार्थ, इतक्यात शाळेची घंटा झाली, मुले पळाली। ही दोन वाक्ये बघा। या दोन्ही वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम दिला आहे। जिथे वाक्य पूर्ण झाले तिथे पूर्णविराम हे विरामचिन्ह दिलेले आहे। वाक्यात जिथे जिथे हे चिन्ह येते तिथे वाक्य पूर्ण झाले असे आपण म्हणतो। पूर्णविरामाचा उपयोग शब्दांचा किंवा नावांचा संक्षेप दाखविताना आद्याक्षरांपुढे देतात। आद्याक्षर म्हणजे शब्दातील पहिले अक्षर। बरेचदा संपूर्ण नाव न लिहिता नावातील पहिले अक्षर लिहून पूर्णविराम देतात। उदाहरणार्थ, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। या ठिकाणी पुरुषोत्तम हा पूर्ण शब्द न घेता पुरुषोत्तम या शब्दातील फक्त पहिले अक्षर म्हणजेच पु असे लिहून त्यानंतर पूर्णविराम दिला। त्यानंतर लक्ष्मण हा शब्द पूर्ण न लिहिता त्या शब्दातील आद्याक्षर म्हणजेच पहिले अक्षर ल हे घेतले व पूर्णविराम दिला आणि नंतर देशपांडे हे आडनाव पूर्ण लिहिले। म्हणजेच नावाचा किंवा शब्दांचा संक्षेप दाखवताना ही पूर्णविराम या विरामचिन्हाचा वापर होतो हे यावरून समजते। दुसरे विरामचिन्ह आहे अर्धविराम। दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना अव्यय जोडण्यापूर्वी अर्धविराम देतात। उदाहरणार्थ, मी त्याची खूप वाट पाहिली पण तो आलाच नाही। इथे मी त्याची खूप वाट पाहिली हे एक वाक्य आहे व तो आलाच नाही हे दुसरे वाक्य आहे। ही दोन्ही वाक्ये पण या उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत। अशा वेळी अर्धविराम हा उभयान्वयी अव्ययाच्या आधी दिला जातो। म्हणून इथे बघा, या वाक्यात पण या उभयान्वयी अव्ययाच्या आधी अर्धविराम दिलेला आहे। तिसरे विरामचिन्ह आहे स्वल्पविराम। एकाच जातीचे शब्द एकापुढे एक आल्यास त्या प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम देतात। उदाहरणार्थ, चित्रात डोंगर, दर्या, नदी, झाडे, पक्षी इत्यादी दिसत आहेत। हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम देतात। उदाहरणार्थ, राम म्हणाला, मधु इकडे ये। इथे म्हणाला या शब्दानंतर स्वल्पविराम दिला आहे। तसेच मधु या नामानंतर स्वल्पविराम दिला आहे। स्वल्पविरामाचे चिन्ह जिथे जिथे येते तिथे आपण थोडा वेळ थांबतो म्हणजेच वाचताना थोडा विराम घेतो। चौथे विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह। प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात। वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात। उदाहरणार्थ, तू केव्हा आलास? या वाक्यात प्रश्न विचारला आहे। जेव्हा वाक्य प्रश्नार्थी असेल तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते। पाचवे विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह। आता याचे उदाहरण बघूया। अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात। जेव्हा आपण एखादी व्याख्या लिहितो किंवा एखादा शब्द ठळक करायचा असतो तेव्हा त्या शब्दाच्या बाजूला दोन्ही ठिकाणी हे चिन्ह दिले जाते। बघा, इथे शब्द या शब्दाच्या दोन्ही बाजूला हे चिन्ह दिले आहे। या चिन्हालाच एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात। सहावे विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह। बोलणाराच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी बोलणारा जे काही बोलला किंवा म्हणाला ते दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, दीपा म्हणाली, मी डॉक्टर आहे। लक्षात घ्या मुलांनो, इथे दीपा काय म्हणाली? मी डॉक्टर आहे। म्हणजेच हे दीपाच्या तोंडचे शब्द किंवा वाक्य आहे, म्हणून हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शवतात।
दुसरे उदाहरण आहे, किती उंच इमारत ही? कविता म्हणाली. कविता जे काही बोलली ते दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचे. इथे कविता काय म्हणाली तर किती उंच इमारत ही, म्हणून हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात येईल. 7वे विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. याचे एक उदाहरण बघूया. हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ. या वाक्यात वाक्य संपल्यावर आपण असे चिन्ह दिले आहे. आपण आपल्या मनातल्या भावना विशिष्ट शब्दातून व्यक्त करतो. त्या शब्दानंतर किंवा वाक्य पूर्ण बोलून झाल्यावर उद्गार चिन्ह दिले जाते. आश्चर्य, आनंद, दुःख, प्रशंसा व्यक्त करताना शब्दांच्या किंवा वाक्यांच्या शेवटी उद्गार चिन्ह दिले जाते. आता या वाक्यांचे निरीक्षण करा. अरे वा, किती सुंदर अक्षर आहे तुझं. बापरे, केवढा मोठा साप तो. या वाक्यांमध्ये बघा, मनातील भावना व्यक्त केली आहे. अरे वा या शब्दातून प्रशंसा व्यक्त केलेली दिसते, म्हणून या शब्दानंतर उद्गार चिन्ह दिले आहे. बापरे या शब्दातून आश्चर्य व्यक्त केले आहे, म्हणून या शब्दानंतर व वाक्य पूर्ण झाल्यानंतर उद्गार चिन्ह दिले आहे. 8वे विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना त्या दोन शब्दांच्या मध्ये संयोग चिन्ह देतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी भांडार, लाडू करंजा. इथे विद्यार्थी व भांडार हे दोन शब्द एकत्र जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे लाडू व करंजा हे दोन शब्द संयोग चिन्ह देऊन जोडले आहे. मुलांनो, जर ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर संयोग चिन्ह देतात. उदाहरणार्थ, राहिलेला कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. या वाक्यात शाळेपुढील हा शब्द पहिल्या ओळीत अपुरा राहिला आहे, त्यामुळे हा शब्द पहिल्या ओळीत जितका लिहिता येईल तितका लिहून त्यानंतर संयोग चिन्ह देतात व राहिलेला शब्द खालच्या ओळीत लिहितात. 9वे विरामचिन्ह आहे अपसरण चिन्ह. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास किंवा बोलताना विचारमाला तुटल्यास किंवा वाक्य तुटल्यास मध्ये अपसरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बघा, स्वतःचे घर, मग ते कसेही असो, सगळ्यांना प्रियच असते. आता यामध्ये बघा, स्वतःचे घर यानंतर जे चिन्ह दिले आहे ते अपसरण चिन्ह आहे. संयोग चिन्हापेक्षा अपसरण चिन्हाची लांबी जास्त असते. 10वे विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील घ्यावायचा असल्यास अपूर्ण विराम हे विरामचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, गणपतीची नावे, गजानन, लंबोदर, गणेश. इथे गणपतीची नावे या शब्दानंतर अपूर्ण विराम दिला आहे. 11वे विरामचिन्ह आहे अवग्रह चिन्ह. एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना हे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, अहो, आई. यामध्ये वरील शब्दांचा उच्चार दीर्घ केला जात असल्याने त्या शब्दांच्या शेवटी अवग्रह चिन्ह दिले आहे. 12वे विरामचिन्ह आहे काकपद चिन्ह. लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी काकपद हे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, मी खेळतो. या वाक्यामध्ये क्रिकेट हा शब्द लेखन करताना लिहायचा राहून गेल्याने तो काकपदाचे चिन्ह वापरून लिहिला आहे. तर अशा प्रकारे आज आपण विरामचिन्हांची माहिती स्पष्टीकरणासह समजून घेतली. धन्यवाद.